मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बनवते हे जवळ्याचे वडे आणि ते पण पावासोबत सर्व करणारे मजेदार असा कांदा, पुदिन्याची चटणी आणि हे जवळ्याचे वडे पावासोबत खायला खूप भारी लागतात. इथे मी पाव किलो घेतला आहे हा कोलिम किंवा जवला. त्यामध्ये चॉप करून कांदा टाकला, मिरची टाकली, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर टाकली. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन, तांदळाचं पीठ, यामध्ये आगरी कोळी मसाला, हळद, धनेजिरा पावडर, थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि हे सगळं टाकून मिक्स करून घेतो आहे. मिक्स करण्यासाठी काही पाण्या वगैरेची गरज नाही, कारण आधीच मी कोलिम जवला भाजून म्हणजे स्वच्छ धुवून घेतला होता, भाजला नव्हता, स्वच्छ धुवून घेतला होता. बोलण्यामध्ये फंबल पडते ते समजून घ्या, ॲडजस्ट करा, कारण मी तुमचाच आहे. मित्रांनो, आता आपल्याला हे फक्त पॅनवरती ऑइल टाकायचं आहे आणि मस्त आहे ना फ्राय करून घ्यायचं. फ्राय म्हणजे फक्त शालो फ्राय करायचे आहेत. हातामध्ये एक गोळा घेतला आहे, चपटा केला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ते ॲड करायचं आहे. थोडी केअरफुली करा, तेल गरम असेल तर थोडं केअरफुली आपल्याला ॲड करायचं आणि मस्त एक एक बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचं. मित्रांनो, 5 मिनटं लो मिडियम फ्लेमवरती ठेवल्यानंतर हलक्या हाताने त्याला हळवारपणे शिजू द्या. मस्त ते क्रिस्पी होतं. तुम्ही जेव्हा त्याला पलटी करा, अलगदच पलटी मारा, काही तुटणार वगैरे नाही ते. आणि दोन्ही बाजूने आपल्याला 5-5 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचे. इतके मजेदार लागतील. तुम्ही असंच पण खाऊ शकता. जर तुमच्याकडे पुदिनाची चटणी असेल, शेजवान चटणी असेल, तुम्ही या चटणीसोबत मस्त खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. मित्रांनो, मी पावासोबत पहिल्यांदा ट्राय केलं, कोणी केलंही नसेल आय थिंक. पण तुम्ही पावामध्ये टाकून जेव्हा त्याच्यामध्ये थोडी पुदिन्याची चटणी लावाल, मजेदार असा कांदा वगैरे ॲड करा चॉप करून, खूप भारी बाईट येईल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. फायनली आपले कोलिम वडे तयार झालेत. क्रिस्पी, मजेदार आणि ऑइललेस आणि जी टेस्ट येते ना ती खूप भारी येते. जे लोक खातात, ज्यांना माहिती आहे कोलिमचे वडे, जवल्याचे वडे इतके भारी लागतात, इतके टेस्टी लागतात की यार मित्रांनो, सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे. मी तर पावासोबत ट्राय केलं आणि माझे तर फेवरेट झालेत. मित्रांनो, तुम्हाला जर खायचं असेल तर प्लीज बनवा आणि मला सांगा कसं झालेलं ही रेसिपी.